नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला मूळव्याधाविषयी व्हिडिओ घ्यायचा आहे. तरी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत. मग मित्रांनो, आपल्याला मूळव्याधाविषयी व्हिडिओ कोणता घ्यायचा आहे आणि कुठलं औषध बनवायचं आहे ही तुम्हाला आज आपल्याला परफेक्ट माहिती द्यायची. मूळव्याध म्हणजे काय? मूळव्याध म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं. इतकं दुखणं बेकार, ज्या माणसाला मूळव्याध झालंय त्याच माणसाला फक्त हा मूळव्याध माहिती काय येते. आता मूळव्याध म्हणजे मूळव्याध प्रत्येकाला आहे, प्रत्येक माणसाला आजार आहे मूळव्याधाचा. पण ती कसं आहे माहिती का, ज्या माणसाचं मूळव्याध असं उद्भवतं त्याच माणसाला फक्त त्याचा त्रास जाणवतो. असं मूळव्याध प्रत्येकाला नाही असं नाही, प्रत्येकाला मूळव्याध आहे. पण काही लोकांचं मूळव्याध आपलं उदावतं, त्याच्यामुळं हा मूळव्याध आहे. मग मूळव्याधासाठी आपण असा रामबाण उपाय आणलेला आहे. तर मूळव्याध आपलं तिसऱ्या दिवशी 75% कमी होणार आहे असं औषध आहे आपल्याकडं. आणि ती बी निसर्गाने आपल्याला दिलेल्या वनस्पतीचं औषध आहे. दुसरं कुठलं आपल्याला मसाल्याचा पदार्थ घ्यायचा नाहीत, कुठलं आपल्याला असं औषध मेडिकलचं नाही, काय नाही. फक्त आपल्याला जे निसर्गाने दिलेलीत ना झाडपाल्याची औषधं, हीच आपल्या मूळव्याधाला एक नंबर औषध आहे. आपण पहिल्यांदाच औषध घेतलं तर 25% फरक पडणार आहे पहिल्या दिवशी फक्त. दुसऱ्या दिवशी औषध घेतलं तर 50% फरक पडणार आहे. आणि आपल्याला घ्यायचं आहे ती किती, 3 दिवस. तिसऱ्या दिवशी घेतलं की 75% फरक पडणार आहे. मग तुम्ही काय म्हणता, अरे दादा 75%च का, पूर्ण का फरक पडत नाही? पण पूर्ण बी फरक पडणार आहे. पण आपल्याला ती 25% व्हिडिओ तुम्हाला मी पुढे गेल्यावर सांगतो कशा पद्धतीने घ्यायचं हे औषध आणि कोणत्या वनस्पतीचं आहे ती. मग आपल्याला काय करायचं आहे माहिती का, मूळव्याध काय करायला, कसं आगी मूळव्याध असतंय, नुसती खाजावतं, खास सुटती, गुदगुदू करतं, अशा पद्धतीचं मूळव्याध असतंय. मग त्या मूळव्याधाने कसं आपल्याला 4 माणसात बसता बी येत नाही, 4 माणसात उठता येत नाही, सारखा आपला हात पाठीमागं जातो. मग आपण वैतागून जातो, काय करावं काय नाही वाटतं. डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर काय करतात, तुम्हाला 21,000चं इंजेक्शन घ्यावं लागेल, तुम्हाला 5,000चं इंजेक्शन घ्यावं लागेल. त्यांनी नाही फरक पडला तर तुम्हाला पर्याय शेवटचं ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे ही मूळव्याधाने इतके तरसून गेलेलीत माणसं. लगेच दुसरं झालं मूळव्याध. दुसरं कसं आहे माहिती का, कोमाचं मूळव्याध असते. त्या कोमाचं मूळव्याध आहे ना, ते कोमाचं मूळव्याध कसं आहे, आपल्याला ते जगून बी देत नाही आणि मरून बी येत नाही, असलं मूळव्याध आहे. अहो, आपल्याला अन्न पाणी सोडून द्यायला होतं ती मूळव्याध कोमाचं. आपण संडासला गेलो तर तुम्हाला सांगतो, संडासला बसलं तर संडास पण होऊन देत नाही ती कोंब. इतका त्रास होतो की काय करावं काय नाही. मग माणसाचे पोटी शाप व्यवस्थित होतच नाही, थोडीशी संडास करतोय माणूस. कितीतरी जनावरासारखं काय माणसं असं इवाळतात बाथरूमला गेले. पाहुण्या रावळ्याच्या इकडे पण जाणं सोडून दिले काय लोकांनी, ह्या कोमाच्या मूळव्याधावाल्या माणसांनी. अहो, लय भरपूर त्रास आहे. पण आपला हा उपाय करून तुमच्यासाठीच आणला व्हिडिओ. कारण का म्हणलं, आपल्याला माहिती हे औषध आपल्या जगभर माणसांना बी समजायला हा जर माहीत झालं, फरक पडला तर त्यांचा आपल्याला आशीर्वाद लागन किंवा माहीत बी होईल प्रत्येकाला बी हे वनस्पतीचं औषध अशा कोंबाच्या मूळव्याधाला चालतं. तरी मित्रांनो, आपण आता पुढे जाऊन दुसरं तुम्हाला सांगतो. तिसरं मूळव्याध म्हणजे आपलं कोणचं, नुसतं रक्त येतं. संडासला गेलो की आपल्या संडास वाटा रक्त येतं. पुन्हा तुम्हाला सांगतो, असं नुसतं रक्ताचं बी थेंब असं पडतात, आपल्या कपड्याला डाग पडतात. इतकं बेकार ती बी मूळव्याध आहे, रक्ती मूळव्याध. तर मित्रांनो, आपल्याला एक थेंब रक्ताचा कमविण्याकरता किती, एक भाकर खावं लागते, एक डब्बाभर कालवण खावं लागतंय. तुम्हाला सांगतो 2-4 लिटर याचं पाणी प्यावं लागतंय, तेव्हा आपल्या शरीरामध्ये 1-2 थेंब रक्त तयार होतं. पण या मूळव्याधाने, आपलं रक्ती मूळव्याधाने कितीतरी रक्त जातं. 2दा-3दा बाथरूमला संडासला आपण गेलो की. मग त्याच्यासाठीच आपल्याला 2-3 मूळव्याधाविषयीच आपला व्हिडिओ आहे हा. मग तुम्हाला सांगतो, इतकं आपल्याला कानपाणी खाऊन रक्त तयार करावं लागतं. आणि शेवटी आहे, आणि माणूस किती झिजत चालतो, त्या मूळव्याधाने खराब होत चालतो. अहो, हे अवघड जागेवरचं दुखणं म्हणतात का नाही, इतकं बेकार दुखणं नाही. ह्याने लोक भरपूर तरसून गेले. आणि आता शेवटी मूळव्याध म्हणजे कोणतं, आपलं बगिंदर. इतकं बेकार मूळव्याध, तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे कुठंच त्याला त्रास जाणवत नाही काही. पण अशी साईडला आपल्या अवघड जागेच्या साईडला एक फुटकुळी येते. ती फुटकुळी आल्याच्या नंतर
ती फुटते, आपण म्हणतो कशानंतरी अशी फुटकुळी आली, बेंड आहे का काही, पण तुम्हाला सांगतो ती पुळी बरी बी होती, नीट बी होती, पण त्या जागेवरती असं निबार डक्क राहतं. मग निबार राहतं त्याच्यामुळं आपल्याला काय कळत नाही, असं गुटू करतं आणि काही दिवसांनी ते डायरेक्टच होल पडतं त्याच्यात, आणि होल पडताना आपल्या अवघड जागेच्या होलला जॉईंट होतं. अहो संडासला गेलं तर तुम्हाला सांगतो त्यातलं पण संडास यायला लागते, इतकं बेकार भगिंदर मुळ्यात आहे. मग आपल्याला ऑपरेशन नाही करायचं, इंजेक्शन घ्यायचं नाही, फक्त वनस्पतीने आपल्याला त्या मुळ्याचं एक नंबरच व्हिडिओ केला आपण आणि एक नंबरच औषध करणार आहे. तुम्ही फक्त मी केलेलं औषध तुम्ही करा आणि ह्याचा वापर करा, तुम्हाला तिसऱ्या दिवशी ह्याचा रिझल्ट आहे, पहिल्यापासूनच रिझल्ट चालणार आहे. चला मग आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात. तरी आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. आता आपल्याला घ्यायचं आहे काही पहा, तुम्ही ओळखा आता ही काही प्रत्येकाच्या दाराजवळ आहे, प्रत्येकाच्या घराशेजारी, कुठं लांब फिरायला जायचं नाही, काय रानामाळात जायचं नाही, कुठंही गावात येतं, बांधानी येतं. काही आहे ती म्हणजे गानेरीचं झाड. काही गानेरी, ह्याला गानेरी म्हणतात, काही भागात आमच्या इकडं ठणठणी म्हणतात, काय भागात गानेरी म्हणतात. ह्याला 2-3 नाव आहेत अशी, काय ठिकाणी याला आणि दुसरं एक नाव आहे बाबा, ती आहे ना मला ती एक म्हणतात. मग तुमच्या भागात ह्याला काय म्हणतात हे आपल्याला कळवा तुम्ही. का आपल्याला ही ठणठणी घ्यायची, ही ठणठणीचा पालं म्हणजे का नाही इतकं आपल्या शरीरासाठी भारीत ना. काय अशा पद्धतीने आपण ही 2 पालं जरी घेतलं, असं स्वच्छ धुवून घेतलं, खाल्लं तरी आपलं पोट इतकं स्वच्छ होतं आणि पोटाचं आपल्याला पचनक्रियेला इतकं भारी होतं. तुम्ही बाथरूमला जर एक वेळेस जात असेल तर आपलं 2 वेळेस बाथरूमला संडासला जाणार. कारण का ह्याच्यापासून इतका फायदा आहे, पोटाचा आपला आजार इतका नीट होतात बघायचं. आणि दुसऱ्या गोष्ट ह्याची आपल्याला ही फळं दिसतात नाही, बारीक काही पिकलेली, काही इथं काही हिरवी इथं. ह्या फळांचं ही फळ जर आपण असं घेतलं, एक पिकलेलं काही आता खाली पडलेलं आहे, काही पिकलेलं घेतलं असं आपण मस्तपैकी तोंडात टाकलं अशा पद्धतीने, आणि ह्याच्यामधला आतला गर आहे ना, हे आपल्या तोंडाला समजे असा लागला ह्याचा, आणि आपले लाळवट पदार्थ आला समजे तोंडामध्ये तर आपले दात पडत नाहीत. तुम्हाला सांगतो दाताला कीड लागत नाही, हिरडेत आपल्या त्या मजबूत राहतात आणि आपलं तोंड बी इतकं स्वच्छ पडतं. ही फळं पण अशी खाल्लेली लई चांगली द्वारा, ही पण फक्त ह्याचा बी खायचा नाही, बियाने आपल्याला कसं गर पडू शकतो. मग नुसतं आपल्याला ह्याच्या आतमधला गर खायचा आहे बघा. चला परत आपल्याला काय करायचंय, काही ठणठणीला ह्या ठणठणीपासूनच आपल्याला मुळव्याधासाठी औषध बनवायचंय. मग आपण कसं बनवतोय हे तुम्ही आता पाहणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला आणखी एक गोष्ट लागायची ती म्हणजे काय, आपली कुटकुटी. हिला कुटकुटी म्हणतात, काही भागामध्ये हिला पानफुटी म्हणतात, काही ठिकाणी ह्याला दगडी पाला पण म्हणतात. मग तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही ठरवा. आता ही फक्त ही झाड बघून घ्या. याला अशी फुलं येतात मस्तपैकी आहे का, ही फुलं आहे का. मग हिचा जर आपल्याला हिचा एक उपयोग आपल्याला मुळव्याधासाठीच लागणार आहे. ही 2 वस्तू आपल्याला लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी एक वस्तू आपल्याला टाकायची, ती पण दावतो तुम्हाला. तरी ह्या का आपल्या ह्या ठणठणीचे आपल्या ही कुटकुटीचं झाड आहे ना, ह्या कुटकुटीच्या झाडाचा फायदा म्हणजे तुम्हाला सांगतो. का आता आपण ह्याची अशा पद्धतीने पाले कशी राहते त्याचे बघा आहे का. मग ह्याचे जर आपल्याला अशी पालं घेतली 2-4 तोडून अशा पद्धतीने, आणि आपल्याला इकडं तिकडं असं आपण जाता येताना आपल्या उंबऱ्यातनं बाहेर निघताना किंवा काय आपल्याला धडकलं, पायाला लागलं, ठेस लागली, नख निघला तरी दवाखान्यात ह्याच्यात आपण तर जातोच, परंतु आपल्याला ही घरगुती रामबाण उपाय ह्याला आपण अशा पद्धतीने असं चुरगुळून घ्यायचं, असं मस्तपैकी असं नुसतं हातावर केलं तरी चालतं बघा. अशा पद्धतीने बघा कसं पाणी झालं बघा आहे का. इतकं ही कवळं असतं आणि इतकं ती हलका असतं. मग ह्याचेच बघा आपल्याला अशा पद्धतीने जिथं आपल्याला लागलंय त्या जखमेवरती आपण अशा पद्धतीने असं 1-2 टिपका असं त्या जखमेवरती टाकून घ्यायचं. तुमची जखम कसलीच चिघळणार नाही,
त्याला काही असा त्रास होणार नाही. डायरेक्ट तुम्ही लागलेलं तेवढं रक्त ही साईडचा आधी पुसून घेऊन लावून टाकायचं हे. आणि परत तुम्हाला सांगतो डायरेक्ट तुमच्या असं जखमाची खपली पडणार, जागेवर ती जखम ही होऊन जाणार, असे क्लिअर होऊन जाणार. मग असा एक आपल्या कुटकुटीचा असा फायदा आहे आपला. मग त्याच्यासाठीच आपल्याला ही हो का या कुटकुटी, आपल्याला कुटकुटी इतकी भारी ना की ह्याच्यापासून तुम्हाला सांगतो आपल्याला शुगर असेल तर आपली शुगर आहे ना, शुगर कंट्रोल करायचं एक नाम केशवा ह्याचं हो का. ह्याचे असे 2, 4, 5 पालं डायरेक्ट अशी तोंडात घेऊन डायरेक्ट अशी डायरेक्ट चावून खाल्ली ना, फक्त लगेच गिळायचं नाही, वाटूला असं राहून द्यायचं तोंडामध्ये. आपण कसं एक घास 32 वेळा चावून खातो अशा पद्धतीने वाटूळ चावायचं, ह्याला चावायचं 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 बारीक एकदम होऊन द्यायचं, डायरेक्ट गिळून टाकायचं. तुम्ही कालची तुमची शुगर लेवल बघा आणि ह्याची 2 पानं न गोळी खाता बघितलं तरी चालतं, इतकी कंट्रोलमध्ये शुगर येते. मग शुगरसाठी पण आपल्याला ही इतकं भारी. शुगर म्हणजे काय, आता माणसं शुगरने भरपूर तरसून गेलेली आहेत. शुगर म्हणजे एक बेकार आहे एकदम शुगर. पण आता इलाज नाही, ज्याला झाले त्याचं नशीब मानायचं. मग त्याच्यासाठी आपल्याला ह्याची 2, 4 पालं रोज खावा, एका दिवसाआड खावा, पण खावा तुम्ही. शुगरसाठी लय भारी कंट्रोलमध्ये शुगर ठेवत आहे आपले. मग चला आपल्याला आता मुळ्यादाचाच बनवायचा. आता शुगरचंच सांगत बसलो तुम्हाला. बघा आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे. बघा एक ग्लास घ्यायचा आहे. बघा आपल्याला पाणी घ्यायचं आहे. बघा आता पाणी पण लागणार आहे आपल्याला. बघा ह्या ठणठणीच्या झाडाची आपल्याला मस्तपैकी 2 पत्ते तोडून घ्यायच्यात असे पाले. बघा बघा अशी 2 पालं तोडून घ्यायच्यात चांगलं बघून. बघा इथं थोडं खराब आहे. बघा मग हे पालेत ना मस्त आपल्याला धुवून घ्यायच्यात बघा. कारण याच्यावर कसं आहे धुळी, आता पावसाचे दिवस आहेत, आत्ता काय धुळी नाही, परंतु असल्या किडं मुंग्या काय बी हिंडतं नाही ह्याच्यानं. त्याच्यामुळं कातणी कुठं अशी लाईटची किडं हे रात्रीच्याला फिरलेली असते, त्याच्यामुळं आपण स्वच्छ अशी 2 पाने धुवून घ्यायची. आता धुवून घेऊन आपण ही पाने धुवून सुकाय ठेवूया, थोडी पुसून घेऊन, म्हणजे ते सुकते तोपर्यंत. बघा अशा पद्धतीने सुकाय ठेवूया 2 पालं. आणि आपल्याला बघा ही कुटकुटी ना, बघा कुटकुटी ही पहा, ही कुटकुटी ना, ह्या कुटकुटीची आपल्याला ह्याची आपल्याला बघा अशी 2, 4 पाले ह्याची पण घ्यायच्यात तोडून. बघा आपण बघा कुटकुटीचे 4, 5 पत्ते बारीक बारीकसा आपल्याला तोडून घेतलेले आहेत. ह्याला पण आता स्वच्छ आपण धुवून घेऊया. बघा कारण आपल्याला तुम्हाला तर सांगितलं जी आपल्याला किडं मुंगी कशासाठी बी असं होऊ नये म्हणून धुवून घ्यायचं. बघा आता ही पण इथं ठेवूया सुकायला थोडं. चला आता आपल्याला ही साईडला घेऊया. मग ह्याचं कशा पद्धतीने औषध बनवायचं हे तुम्हाला सांगतो. आता बघा ही आपली ठणठणीचं झाड आहे ना, बघा ही ठणठणी तुम्हाला धावतो. बघा ही ठणठणीचं झाड आहे ना, बघा ह्याची फुले पहा किती बेरंगी ही रंगीत, इतका ह्याचा फुलांचा पण उपयोग होतो. ही ठणठणी म्हणजे आपल्या शरीरासाठी एकदम आयुर्वेदिक आहे. बघा काय ही इतकी आयुर्वेदिक आहे ना ठणठणी. हो का ह्याचं एक फुल आहे ना, ह्याचं फुल जरी असं आपण घेतलं, स्वच्छ थोडं धुतलं आणि फुल जरी खाल्लं तरी पण आपल्याला इतकं शरीरातलं समजा आपला आजार ह्याने कमी होऊन जातात ह्या फुलाने पण. आणि तुम्हाला सांगतो आता ही फुलं आहेत ना, आता फुलं फुलली की ह्याच्यात मधमाशा ही येऊन ह्याच्यात गोड द्रव्य असतं ना ती घेऊन जातात ती, आणि पोळी बनवून त्याच्यात मधाचा कांदा बनतो, ती पण इतका गोड होतो या फुलांपासून. बघा हे अशी फुलं बघा आता थोडं स्वच्छ धुवून घेतलंय. बघा अशी मी पण अशी फुलं खातो, कारण आमचा आजोबा आजी ही सांगायचे ना, कारण ठणठणीचं कुठलंच उपयोग नाही. जर लाकडापासनं मुळीपासनं ह्याची मुळी ना, ह्याच्या मुळीचा पण आपल्याला असा उपयोग होतो भरपूर. म्हणजे कुठलं ह्याचं पाला फूल काटूक मुळी ह्याची कुठलीच वाजत नाही, सारा आयुर्वेदिक आहे. बघा मग तरी आपण पोट जरी आपलं साफ होत नसलं ना तरी पण बघा असं फूल खायचं, मस्तपैकी गिळून टाकायचं. आणि मग असं तुम्हाला सांगितलं ना ह्याच्या पाल्याविषयी, बघा ह्याचा पाला आहे ना, ह्याचा पाला खाल्ला
की आपलं पोट एकदम क्लिअर साफ होऊन जातं. आता मला सांगतो, पोटात डायरेक्ट कुट करतं, आपल्याला कळ मारल्याने येतं. ज्या माणसाची संडास साफ होत नाही ना रोजची रोज व्यवस्थित, त्या माणसाला तर इतकं फायदेशीर आहे. मग चला आता जाऊन द्या, बाकीचा राहून द्या, मला सांगितली माहिती. बघा आता आपण काय करूया, बघा ही पानं घेतलेली आहेत ना आपण, बघा आपल्याला मुळ्यासाठी औषध बनवायचं आहे. बघा आता ही पाले आहेत ना, ही पालं घेतलेले आहेत. मग आता आपल्याला तिसरी गोष्ट लागणार होती ती म्हणजे कुठल्या माहिती आहे का, एकदम सोपं आणि सरळ. आपल्याला ह्या औषध बनवायला काही अडचण नाही, 1 रुपया पण खर्च नाही, सारं घरगुती. आणि घरातनं बाहेर निघलं, दारात गेले की आपल्याला ही वस्तू कुटकुटी. तुमच्या गार्डनमध्ये बाहेर गेलं तरी लगेच तुम्हाला कुटकुटीचं पानं, फुलं आलेलं झाड लगेच दिसणार. मग ती आपल्याला खाल्लं की शुगर कमी होतं. ती एक लागणार आहे आपल्याला मुळ्यासाठी. आणि ठणठणीचा पाला हो का आपल्याला ह्याला लावून घ्यायचा आहे, ती म्हणजे चुना. चुना आपल्या शरीरासाठी, चुना पण इतका योग्य आहे ना, लय भारी. ह्याचं चुन्यापासून कितीतरी आपले आजार असे बरे होऊन जातात. माणसाने ह्याची रोज एक बारीक आपल्या डाळी एवढी जर चुना घेतला, असा खाल्ला, गुळी करून टाकली, आपल्या पोटात मरणाचं दुखत असून द्या, तुम्ही दवाखान्यात जावा, कुठं जावं, गोळ्या घेऊन या, औषध, तरी 2-2, 3-3 तास राहत नाही. पण ह्या चुन्याने एक लहानशी गोळी घ्यायची, गोल करायची आणि पाठशीने गिळून टाकायची, थोडं पाणी प्यायचं. ते आपल्या आतमध्ये पोटामध्ये समजा पसरतं, तर तुमच्या पोटातलं दुखायचं लगेच राहतं. दुसरी गोष्ट, आपल्याला कुत्रं, प्रत्येकाने कुत्री पाळलेली, मग ती कुत्रं जरी चावलं तरी पण हा चुना त्या जखम लावला तरी पण आपल्याला लगेच ती जखम नीट होऊन जाते. अशा पद्धतीने आपल्याला लय बी नाही अशा मापात लावायचा. आणि मुळ्यात होत आहे म्हणजे कुठं तुम्हाला सांगतो, लहान आता 10-11 वर्षाच्या मुलांना मुलींना पण मुळ्यात होतं. ही मुळ्याचा आजारच म्हणजे असं तुम्हाला पहिलेच सांगितलं नाही, कवा उद्भवन ही सांगता येत नाही मुळ्यात. आणि ह्याला खायचं मुळ्यात कसं माहिती का, खाण्याचं. माणसाला गरमाई होते ना, उष्णता ज्या माणसाला जास्त आहे ना, हीट, त्या माणसाचं मुळ्यात उद्भवतं. माणूस कसं, आणि काय नोकर लोक असतात, ती खाटवर ही इरबळ खुर्चीवर बसून त्यांच्या ऑफिसची कामं हे असतात, त्या बसणाऱ्या माणसाला बी होतं. मस्ती व्यायाम करतात, सकाळच्या वेळेस जातात, पण ती मुळ्यात उदवायचं की उदावतच. मग त्याच्यासाठी मुळ्याला कसं माहिती का, अंडी, तुम्हाला सांगतो मटण, बोकडाचे मटण, हे बॉयलर चिकन निघालेलं आहे आता, मासे, असलं पदार्थ जमत नाही. थोडं जरी त्यांच्या खाण्यात आलं की त्यांना त्रास जाणवलाच मुळ्याचा. मग ही पथ्य तुम्ही फक्त पाळायची. मग चला बघा आता ही चुना लावून घेतलेला आहे ना आपण, बघा ही चुना लावलेला आहे, ही पहा. मग ही चुना आपल्याला, ही पाने आपल्याला या गलासामध्ये अशा पद्धतीने चुरगुळून ह्याच्यात टाकायच्यात, ह्याच्यात टाकले आहेत. आणि हे पहा ही कुटकुटीची पालं 1, 2, 4, 5 टाकून घ्यायचे त्याच्यात. आणि ह्या पाल्यांना थोडंसं चिचून घ्यायचं आहे बघा आपल्याला. बघा आता काय, ह्याला आपल्याला उकळी नीन मोठं लोखंडाची वस्तू लागत नाही, त्याचं लगेच हातावर चोळलं तरी पाणी होतं. पण आपल्याला ह्याचा काढा बनवायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला कुटून घ्यायच्यात थोडी. अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं. तुम्ही ही जर औषध घेतलं पहिल्या दिवशी घेताना तुम्ही, तर तुम्हाला सांगतो, आणि हे आपल्याला काय कुठं पण आपल्या घराजवळ शेजारी भेटते, तुम्हाला तर सांगितलेलंच आहे आपण. अशा पद्धतीने आपल्याला ह्याला आबाड चिचून घ्यायचं होतं. रामबाण उपाय हा मुळ्यादावरती. कारण आमचा चुलत भाऊ त्याचे लोकांना औषध ही मुळ्यादावर बनवून देतो बघा. बघा आपण अशा पद्धतीने आता हे घेतलेलं आहे चिचून. ह्याच्यात दुसरं काहीच टाकायचं नाही आपल्याला, चुना फक्त टाकायचा. चुन्याचं इसर पडून द्यायचा नाही. ज्या पहिल्या दिवशी तुम्ही औषध जर घेतलं ना, तरी तुम्हाला सांगतो हे होणार आहे. याचं बघा आपल्याला पाणी किती टाकायचं बघा. आता अगोदर एवढं टाकून घ्यायचं आपल्याला. एवढ्या 2 पाला, कुटकुटीची 2 पानं आणि ठणठणीची 2-4 पालं, हे असं टाकून
हो का आपल्याला अशा गलासामध्ये ती हे करून गाळून घ्यायचे बाबा. परत आपल्याला चहा शोधण्याची एक चालण लागायची, कारण कसं आपल्याला हे पालन अशा पद्धतीने आपल्याला ह्याचा हा काढा बनवायचा आहे बघा. हे आपल्या काचेचा अर्ध ग्लास तरी कमीत कमी एवढ्या पाण्यात झाला पाहिजे बघा. बस हे पहा. आणि आपल्याला परत ही पत्तेत ना ह्याच्यातलं समजा असं पाणी गाळून घ्यायचंय. राहिलेला अंश आहे ना पाण्याचा ते सर्व आपल्याला असा दाबून घ्यायचा आहे बघा. ही पहा बघा अशा पद्धतीने आपला हा झालाय बघा काढा तयार आहे का. बघा मग बघा आपण आता ही ह्या गलासमधनं ह्या गलासामध्ये लावतो बघा कसा कलर उतारलेला याचा पाल्यांचा आहे का. आहे का. ही मग ही औषध आपल्याला हे आमुषापोटी घ्यायचं नाही किंवा काय नाही. आपल्याला काय करायचं माहिती का, जेवण ही करून संध्याकाळी आपण ज्या टायमाला झोपतो ना त्या टायमाला हा औषध तुम्ही घ्यायचं. 3 दिवस हे औषध घ्यायचं फक्त. पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलंय पहिल्याच दिवशी घ्या तुम्ही. 1 दिवस घेऊन तर बघा आणि माझ्या व्हिडिओला परत तुम्ही कमेंट द्या 1 दिवसाच्या नंतर की दादा चांगला आहे की नाही. ही 1 दिवस तुम्ही घेतला की पहिल्याच दिवशी तुम्हाला 25% मुळव्याधाला फरक पडणार. मुळव्याधाला फरक पडणार म्हणजे तुम्हाला जाणवणार पण नाही. मग तुम्ही म्हणता नाही आपल्याला आज लय फरक पडला. तुमचं पोट जर साफ होत नव्हतं ना ती पटशीने साफ होणार पोट. कारण कसं आहे ही ठणठणी म्हणजे लय खतरनाक आहे, काटेरी झाड आहे, पण इतकं आपल्या शरीरासाठी गुणकारी का नाही लय भारी. मग हो काही रोज संध्याकाळी 3 दिवस आपल्याला अशा पद्धतीने हा काढा घ्यायचा आहे आणि ह्याचा तुम्ही रिझल्ट 3ऱ्या दिवशी बघा. आणि राहिलेलं आपलं तुम्हाला सांगितलं ना पहिल्या दिवशी 25%, दुसऱ्या दिवशी 50% फरक पडतो, 3ऱ्या दिवशी 75 आणि 4थ्या दिवशी म्हणजे 100% फरक आहे ना ते आपल्याला केव्हा पडतो तुम्हाला माहिती का. ही काढा 3 दिवस वळीने घ्यायचा आणि परत आठवड्याला 1 दिवस, आठवड्याला 1 दिवस, 3 आठवडं परत शेजारी घ्यायचा. एका महिनाभर हे औषध चालून द्यायचं. फक्त पहिल्यांदा 3 दिवस आणि परत 8 दिवसाचं गॅप टाकून एक दिवशी तुम्ही हे करून प्या. तुमचं मुळात सकट नाही होणार आहे, तुम्हाला कळणार पण नाही मुळात संपलेलं. बघा मग अशा पद्धतीने तुम्ही काढा बनवा. मग आपण ही औषध बनवलेलं आहे आयुर्वेदिक. मग तुम्हाला हे औषध कसं वाटतंय पिऊन ती मला कमेंट करून सांगा. पिऊन तुम्हाला दाखवतो शेवटी. हो का तुम्ही म्हणता दादा नुसतं तुम्ही औषध बनवलं आणि पिऊन दाखवलं नाही, म्हणून तुम्हाला शेवटी पिऊन पण दाखवलं. मग हो का मीच पितो म्हणलं मला काय मुळे नसताना पण मी पितो. कारण कसं आपलं पोट ही साफ होतं. तरी तुम्ही पण हा उपाय करा आणि मुळव्याधाला बाय बाय करा. चला नमस्कार.